बोला रितेशजी, काय म्हणताय? गुड मॉर्निंग कोयल मॅडम. हो हो, तुम्हाला पण व्हेरी गुड मॉर्निंग. काय करताय कोयल? काही नाही, बस आता उठले होते, आंघोळ वगैरे झाली माझी. आता मी मंदिरामध्ये चालली होती, तर घराबाहेर निघतेच म्हटलं तर तुमचा कॉल आला मला. अच्छा अच्छा अच्छा, मंदिरामध्ये चालली का? हां ठीक आहे ना, मग जा ना, आधी मंदिरात जा आणि नंतर कॉल कर मला. हां काहून तुम्ही उठले नाही का अजून? नाही, माझा तर ब्रश पण बाकी आहे आणखी. आता तुम्ही बेडवरच आहे. आता उठणार, ब्रश करणार, मग ऑफिसला तयार होणार. बापरे, खूपच आळशी आहे म्हटलं रितेश तुम्ही. इतके लेट कोणी उठते का? लगेच ऑफिसला उठता आणि तयार होता. थोडं लवकर उठायचं. आता तू पण माझी क्लास घेते वाटते. हां, माझी आई पण घेते, माझी वहिनी पण मला बोलते. आता तू पण चालून जातं का? नाही रितेश, इज सो बॅड मॅनर्स. हां बाई कोयल, अय कोयल. रितेश, मला मम्मी आवाज देत आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते. मंदिरामध्ये पण जाऊन येते आणि मग फ्री झाली की तुम्हाला कॉल करते. हो हो ठीक आहे ना. ठीक आहे, मला कॉल कर तिकडून आल्यानंतर. हो चला, बाय. हो हो बाय. कोयल, कोणाशी बोलत होती? जवायचा कॉल होता का? हो मम्मी, रितेश यांचा कॉल होता ना, ते मला कॉल केला होता त्यांनी, काय करत आहे म्हणून. तर बोलत होते मी. काय म्हणत होती मला? तू मंदिरात चालली होती ना? हो हो, मी मंदिरात चालले ना. बाई मग मी बी चालली शांताबाईच्या घरी. ते काहीतरी बिशी टाकणार आहे म्हणे बाया, तर चिट्ट्या गिट्ट्या लिहायच्या होत्या म्हणे. तर आपला नंबर टाकायचा आहे ना, तर काय नाव टाकू तेच विचारले तुला मी. टाक ना तुझ्या मनाने, तुला जे वाटते ते टाक. तेच नाव टाकून देतो. कोयल नाव टाकून देतो माय. त्या लग्नासाठीच पैसा जोडल ना मी, लवकर खुल्ला पाहिजे माय नंबर. हो तसं कर, मग माझं टाकून दे नाव. चल मग मम्मी, मी येते मंदिरामध्ये जाऊ ना. हो हो चल, मग मी बी जातो शांताबाईच्या घरी. तर कुलूप लावून घेतो. आता बाबा आले की मग सांगतो शांताबाईच्या घरी येतेच तर बाप तसा बी. तू येऊन जातो शांताबाईच्या घरीच, मग थोड्या वेळ बसायला काकूच्या घरी. हो हो तसं करते, मग मी पण येऊन जाणार काकूकडे. चल बाई, मी जातो आता, येऊ देतो शांताबाईच्या घरी बसून. बापरे, आज तर किती कामं पडलेले आहे. आज मला बरं पण नाही वाटत आहे. चक्करसारखंच वाटत आहे. कसं होतं आज माझा जीव असा वरखाली का बरं होत आहे काय मी, करमतच नाही आहे मला. नाही तर माझे कामं होऊन जातात आतापर्यंत. आता भांडे पण बाकी आहे, स्वयंपाक पण बाकी आहे. माझा जीवच घाबरत आहे आणि चक्करसारखं पण होत आहे मला. उन्हाने होत असेल मला असं वाटते. ऊन खूप आहे ना. किचनमध्ये गरमी खूप होते. आईला सांगू का? नाही, जाऊ दे, आईला नाही सांगत. आईला अजून परेशान येऊन जाणार. आई म्हणे राहू दे, मी करते कामं, आईच करायला लागतील कामं. बाई ज्योती, भाजीचा विचार केला का? मग काय करायचं आहे भाजी गिजी? नाही आई, मी विचारच नाही केला. तेच तर विचार करत होते काय करू म्हणून. काय करू, काही विचार नाही सुचत आहे मला आज काय बनायचं तर. रोजचं टेन्शन आहे आपलं बायांचं. कायची भाजी करा, नाही कायची भाजी करा. मला तर संध्याकाळचं आणि सकाळचं तेच टेन्शन असते. हो ना बाई. तर एका बाईचा प्रश्न नाही आहे, पुऱ्या आयुष्यातल्या बायांचा प्रश्न आहे की सकाळी भाजी काय करायची, संध्याकाळी भाजी काय करायची. बायाला तेच टेन्शन आहे माय. आणि काही केलं माय, भाजी दुसरी कोणती केली की माणसं म्हणतात हेच भाजी केली का आणि तेच भाजी केली का. आता माणसांना काय माहीत बाई. आपण किती विचार करून भाज्या करतो. काय करावं माय, काही सुचत नाही. डाळा टाकल्या की ॲसिडिटी होते. भाजीपाला किती महाग आहे. आता भाजीपाला पण किती महाग झाला. पालक म्हटलं 40 रुपये पाव. सांग काय करावं आता, पालक 40 रुपये पाव झाला. हो ना, आगच लागली पूर्ण भाजीपाल्याला. हे उन्हाळ्यामुळे, आता ऊन आहे ना, तर भाजीपाला चिमतो, खराब होतो, त्याच्यामुळे महाग होतं एवढा. एक काम कर, काही टेन्शन नको घेऊ. आपल्या हे राजमा आहे ना, राजमा भिजू घालून दे. पोळ्या, राजमा चावल आणि भात एवढं करून टाक. आणि त्यासोबत काकडीचा आणि गाजरचा सलाद झालं. आणि दह्याचा रायता बनवून टाक. मस्त मजा येते खायची आपली. राजमाला दिवस झाला खाल्लाही नाही. कसं राजमानं गॅस होते ना लवकर, मग मी मला लय पादू येते. मग त्यापेक्षा बाई ते मला म्हटलं दह्याचा रायता करा, त्यात मी काळा मीठ टाकलं की मला गॅस होत नाही मग मला. म्हणून म्हटलं. हो आई, तशीच करते ना मग मी, तशीच करते. का बाई ज्योती, तब्येत खराब आहे का माहिती? चेहरा सुकेल वाटवायला माहिती, थकलेलीची वाटवायली. बरं नाही वाटत आहे का? नाही, थोडं वाटतं, थोडं विकनेससारखं वाटत आहे मला. चक्कर येत होती सकाळी. तोंड धुतलं मी तर मला चक्करसारखं वाटत होतं थोडंसं. आणि विकनेस वाटत आहे खूप अशी. आणि असं म्हणजे थकल्यासारखं वाटत आहे. वेगळंच होत आहे मला, असं थोडासा जीव घाबरत आहे. मग बाई राहू दे ना, मी करतो स्वयंपाकाचा, तू राहू दे ना मग. नाही, एवढी तब्येत खराब नाही वाटत आहे मला. थोडं वाटत आहे बरं. थंड पाण्याची चिपकी मारली की चांगलं वाटत आहे आता तोंडावरती. बाई बरं नशी वाटत तर सांगतो मला. मी करतो मग. नाही बरं वाटत आहे मला. मी जातो हॉलमध्ये. ते बाया येणार आहेत ना, ते बिशी टाकणार आहोत बायांची. तर ते चिट्ट्याचे नंबर कोणाचे लिहायचे आहेत, काय लिहायचं आहे, तर बाया येणार आहेत घरी. मी जातो. ते ललिताबाई येणार आहे, गीता काकू, 2-3 बाई येऊ राहिले. तर आम्ही हॉलमध्ये बसेलो. बाई मग काही थंड घेऊन येशील का आमच्यासाठी थोडंसं? हो आता आणते ना मी. मला आवाज द्या फक्त तुम्ही आले की सर्व.
मला सासू खूप छान मिळाली हां. कोणी सुनांची कदर नसते करत हां. पण माझी सासू बघा, मी म्हटलं थोडंसं मला बरं नाही वाटत आहे तर माझी सासू म्हणते बेटा राहू दे ना हां, मी स्वयंपाक करते हां. आहे का सासू कोणाची हां. मी खूप भाग्यशाली आहे, मला अशी सासू मिळाली. झाले का व शांताबाई कामं? आता मला काय आहे कामं हां, मंदिरात जा हां, घरचं थोडंसं झाडू गिडू केलं केला. माझी सुनी काय धंद्याला हात नाही राहू देत माय हां. आता तुम्ही बसा तिला म्हणतो माय राहू दे ना, करू दे ना थोडंसं काम हां. वजन वाढवायला ना माय अजून मोठी होत जाईन ना म्हटलं माय, करू देत जाय ना. नाही आता बसा बाई, चायचा शिंगल हाती देते माय सून म्हटलं हां. काही नाही माय, बसावंच लागते फक्त मला. कायचे काम हो मला? चांगलं आहे माय भाग्य तुझं हां. शांताबाई ते भाग्य चांगलं आहे माय हां. माय सून पाय ना माय हां. माय पोरगं सून म्हटलं उलच लाज नाही दोघांनी म्हटलं हां. आता बुढी आम्ही वावरात येत आहो माय गावातनी किती दिवसापासून हां. पोरगंही तिकडे चाललं गेलं पुण्याले आणि त्या सुनील तर पुरी हावच लागली म्हटलं हां. इथं कामं नव्हते माय गावातनी ते गेले माय. आता पाय ना 2 वर्ष राहिले म्हटलं हां. एक दुकान पाहून राहिले गावातनी हां. माय नातू गीतू सगळे तिकडेच आहे माय सिटीतनी. त्याला आजी आबाचं प्रेम भेटते का माय हां. मग पोराला भांडलीच मी काल. म्हटलं बाप्पा ये म्हटलं घरी नाही तर हां. नदीला दिन नाही म्हटलं वावरातला. मग पोरीला बोलावून घेतो म्हटलं इथं आणि पोरगीन मीच राहतो म्हटलं. जा म्हटलं तिकडं हां. नाताची भेट नाही म्हटलं, काही नाही हां. काय घरी यायला थोडंसं हां. ते सुनलेच भांडाय भेटले बाई मला. तर बाई तर पाठवलंच काय हो माय हां. सुनीले पहिलेच काय पाठवलं, लागली ना हवा तिला पुण्याची. आता मी बी हवा उतरतो आणि पुण्याची तिची थांबणं हां. तिला मग पोरगं येऊ उद्या पुण्यावरून हां. पुण्याला एक बार आली इथं घरी की मी काय जाऊ देतो म्हणजे जासा ना तिकडंच ना, येऊ नका मग इकडं हां. हो बाई असंच करा, जाऊच नको दिवा आता पोराले म्हणा बाप्पा हां. पोरगं कायसाठी असते म्हणा हां. मायबापाची सेवा केली पाहिजे थोडीशी हां हां. इतक्या दूर राहता म्हणा बाप्पा. आम्हाला कशाने काय झालं म्हणा तर काही येशील रे म्हणा बाप्पा तू हां. राह ना म्हणा इथंच हां. इथंच कामधंदे करावं काही ना काही थोडेसे. वावर आहे शिवर आहे घरी हां. सगळं ऐकत पाहिजे का म्हणा. हो कमला हां. येऊ दे ना, मी बोलतो त्या पोरासंग येऊ दे त्याला घरी. उद्या येऊ आला ना पुण्यावरून. हो ना शांताबाई उद्या येऊ आला. बसा ना हो बाय हो हां. उभ्या सांगा उभ्या गावच्या आहे का हो तुम्ही? हो माय बसताना थांब ना. हां बसा बाय. तोपर्यंत मी बी आमच्या ऑडियन्ससोबत बोलते हां. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही हां? मजेत आहा ना? आम्ही खूप मजेत आहोत. तुम्ही तर पाहतच आम्हाला आम्ही मजेत आहोत म्हणून हां. आता मस्त हां असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा हां. काही नवीन व्ह्यूअर्स येत आहेत ना, व्हिडिओ पाहतात आमचे पण सबस्क्राईब नाही करत आहे हां. तर कृपया चॅनल आमचे व्हिजिट केलं असाल तर कृपया एक सबस्क्राईब करून द्या हां. काही लागत नाही सबस्क्राईबला, काही पैसे वगैरे लागतात का नाही. बस तुम्हाला सबस्क्राईब करणं आहे हां. आमच्या परिवाराचं जुळणं आहे हां. आपला परिवाराचं जो आहे घरघरची कहाणी याला आपल्याला मोठं करायचं आहे हां. त्यामुळे जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा मग हां पूर्ण व्हिडिओ पहा. बसा ना हो बाय हो. काय पाहू राहिला मला तुम्ही टुकर मुकर? आता बाई ना शांताबाई तुला पाहू राहिलं माय मी हां. कशी बोलतं माय चुटूर मुटूर मस्त बोलतं बाई तू हां. कोण शिकली हो माय एवढं चांगलं बोलणं तू हां. हे आमचे व्ह्यूअर्स लोक आहेत ना हां. आम्हाला प्रतिसाद करत आहेत, व्हिडिओ पाहत आहेत चांगले हां. त्यामुळे बोलणं येत आहे बाई मला हां. हो का हो माय? मग नाही तर काय. मग का व शांताबाई काहीपासून टाकता मग बिशी हां. चिट्ट्या खुलून गेल्या बिशीच्या हां. का होते बुची आणि गीता कुठे हां. आणि ते हे पण नाही आली तिरगुणाबाई. हो माय ती बुची आणि ती रुग्णाबाई गेली लग्नाले हां. मग त्या काही आले नाही. गीताबाई म्हणे येतो म्हणे तुम्ही हां म्हणे समोर, मी येतो माय मागून म्हणे हां. हो ना शांताबाई. मग महिना किती ठरवतं हां? महिन्याची टाकतं का हप्त्याची? माय बिशी आहे ना हप्त्याची ठेवा माय हां. हप्त्याची ठेवली ना लवकर नंबर होतात बाई ह्या. महिन्याचं लय लांबते माहिती बिशी हां. वर्ष 2 वर्ष हां. हप्त्याची टाकू माय. हो बाई बरोबर बोलली शांताबाई हां. महिन्याची लय लांबते बाई, हप्त्याची टाका. हे आली गीता हां. का हो गीताबाई लस उशीर केला हो माय? कुठे अटकली होती? गाडी नव्हती भेटत तुला घरी आले? अहो काय चव माय हां. ते ज्वारी घेतली होती माय हां. 40 किलो ज्वारी घेतली होती हां. आणि त्या कोटीत भरली होती माय. त्या कोटीत काय सोंड झाले म्हटलं माय हां. मग सुनील एवढा होश नाही म्हटलं हां की कोटी खोलून पाव दायदाना उन्हात टाका. काहीच नाही म्हटलं दिले हां. पुरी मॅ ते असे ज्वारी काढली माय बाहेर आणि पुरी आता पसरून आली मी उन्हात नाही हां. सोंड झाले माय दिले हां. काही सोडत नाही माय सुनीले हां. काय शिकवलं का मी माय बापानं? हो बाई ना हां. हिची सुनलेच आहे माय हां. नाचन गोडी निरा मेकअपमध्येच राहते बाई हां. आणि मोबाईल पाहतात मी रीला गिला टाकते माय इंस्टाग्रामवर बनवून मस्त मटकते माय हां. तेवढं काम सांगा तिला चटक मटकचं हां. नाही असं घरातलं टिप्पण टापण काही नाही आहे. हो बाई सुशीला मॅट झाली माय कोण भेटली हां. आमच्यात नशिबात होती का अशी हां मॅट तोंडाची. आता काय माय पोरगं झालं एक तिले चालावं लागते आपल्याला हां. नाही तर काही तिचं काही मनच नाही आहे माय हां. कामाक धंदे करायचं काही मन नाही तिचं. हो बाई सुनात नंबर मारला म्हटलं तर शांताबाईने मारला बाई नंबर हां. जेव्हा म्हटलं बाई ते ज्योती चालूच राहते माय कामाला मला तर बाई कधी झुरते माय जीव माय हां. हिच्या सुनीला पाहून किती कामं करते माय हां. चालूच राहते दिवसभर. केवढं मोठं घर आहे पाय बरं शांताबाईचं हां. लख चमकते म्हटलं हां. उलचा कसला दिसत नाही हां. चालूच राहते दिवसभर पोरगी ते. आई माय कायचा आवाज होई व हां. एवढा जोराने आवाज आला माय?
हो बाई शांताबाई, हां भांडे पडले माय, हां गिलास पडले वाटते माझ्यानं. आई माय काय झालं हो बाई? हां भांडे पडले माय. हां मसुनीची तब्येत बाई आज बरी नाही वाटली ती. काय पडली गेली तर नाही माय? हां चल हो माय शांताबाई लवकर मग. हां चल लवकर किचनमध्ये काय झालं पाहून येऊ. बाई ज्योती तुला म्हटलं ना मी तुला बरं नाही वाटलं तर राहू दे बाई, मी स्वयंपाक करतो. कोण करेल ती? काय झालं तुला? कसं वाटलं बेटा? बजलं माय मी घरी होती. हां नाही तर तुला कोण उचलून आणलं असतं माहीत. हां बाया होत्या, गीताबाई होती. हां बजला आम्ही तू होतो घरीच आज. हां तुला म्हटलं ना करू नको म्हणून. तू म्हणे ना आई मला बरं नाही वाटत आहे. तुला तर म्हटलं बेटा मी आराम कर. हां अशी हरगर्जीपणा कोण करतं तू ज्योती? हां कोण करतं? हां तुला काय बाई काही झालं असतं तर मी आता घरच्यांना काय म्हटलं असतं? त्यानं म्हटलं असतं पाय हां सासूनं भेदभाव केला हां सुनीमध्ये. हां तुला माहिती आहे ना मी भेदभाव करत नाही. हां बेटा तब्येत खराब असते सांगून द्यायचं. काय उराल तुला? हां आई नाही ना मला बरंच वाटत होतं. हां मला थोडं चक्कर आले अचानकमध्ये आणि सकाळपासून मला चक्कर आणि असं मळमळ होत आहे आणि जीव घाबरत आहे माझा. अहो माय हां याला फोन कर ना, गोल्याले फोन कर माय. डॉक्टरांना दाखवून दे माई. हां उन्हाळा आहे, उन्हाळा उरायला का काय नाही उरायला माय सुनवाईले. हां आता कामं करावं लागतं बिचारीले. हां होतच नाही असं. हां डॉक्टरने दाखवून द्या ना एक बार. चाल ना बाई मग. हां दवाखाना चाल ना. हां इथंच आहे दवाखाना, चाल ना बाई दवाखान येऊ. काही सलाईन गेले तीन डॉक्टर. हां तुला विकनेस आलेशील माय. हां विकनेस आलेशील ना. काम करू आणि उन्हाळ्यात शरीरातलं पाणी लवकर कमून जाते. त्यांना वाटत असेल ना तुला चक्करसारखं. चाल ना मग दवाखान्यात येऊ. हां बाजूलाच तर आहे मॅडम. नाही आई मला उठायची पण इच्छा नाही होत आहे. मला कसंच होत आहे. उठलं की थोडं चक्करसारखंच वाटत आहे मला. एक काम कर गोल्याले म्हणा डॉक्टरने घरीच घेऊन ये म्हणा. मॅडम इथंच आहे, येतात त्या मॅडम घरी. हां सांगितलं ना त्यांना येते ते मॅडम ओळखीचे ना आपल्या गावातली. हॅलो हां गोल्या मी आई बोलले रे. हां तू डॉक्टरला घेऊन ये बरं घरी लवकर. डॉक्टर येणले. काहून आई काय झालं? तू तब्येत नाही का चांगली? हां तब्येत नाही का चांगली तुझी? गोल्या का रे थोडं तुला अक्कल आहे का नाही? हां मी बोलू राहील टनटन एवढा आवाज माया मी कशी काय बिमार राहीन रे? हां त्या बायकोला बरं नाही वाटवलं ज्योतीले मासून बरं नाही वाटवलं रे बापा. तिला चक्कर आल्या आणि पळून गेली तिथे. हां भांडे दरदरीच्या हातातले पडले. हां तिला बरं नाही वाटवलं बापा तर डॉक्टरने घेऊन ये लवकर घरी. हां डॉक्टरने आपल्या बाजूची मॅडम ते मॅडमला म्हणा चला बरं म्हणा घरी म्हणा. मग बायकोची तब्येत खराब झाली म्हणा लवकर चला म्हणा. हो काय झालं मग ज्योतीले? सांगितलं सही रे बाबा तुले. हां तिला बरं नाही वाटवलं चक्कर येऊ राहिली म्हटलं तिले. हां मळमळ होऊ राहिली तिले. येणं लवकर डॉक्टरला घेऊन तू. हां इथे चांबार चौकशा करू राहिला मला विचारायला. मी का डॉक्टर नाव का रे? हां येणं लवकर घेऊन टाइमपास करायला फालतूचा. बस आई 2 मिनिटात येतो. मी गावातच आहो मी आता चालू. हो ये बापा लवकर. येत आहे माय गोल्या येत आहे म्हणते डॉक्टरला घेऊन 2 मिनिटात आलो म्हणते. गावातच आहे तो. बाई ज्योती निंबू सरबत आणू का? निंबू सरबत करून आणू का त्यासाठी? नाही आई मला नाही प्यायची इच्छा नाही होत आहे. काहीच खायची इच्छा नाही होते माझी. हां थोडी डॉक्टरने देऊ दे काही गोळ्या गिया देईन इंजेक्शन देईन ते तर बरं वाटेल तर खाईन ते. कसं वाटत होय व सुनबाई? हां कसं वाटत होय? नाही व कमला बरं नाही वाटवलं तिले म्हणते चक्रासारखंच वाटवलं. हां आणि जीव मी करायला काय भरत आहे ज्योतीचा. हां तर मी गोल्याला फोन केला आता गोल्या येतेच डॉक्टरीला घेऊन. हां ते आपल्या गावातली डॉक्टरीन आहे ना तिला घेऊन येतो म्हणते. हो का ते गावातील डॉक्टरीन का? हां डॉक्टरीन मस्त आहे बाई ते. हां मस्त डॉक्टरीन आहे ते. आली व माय. हां डॉक्टरीन आली व. डॉक्टरीन साहेब हे आहे माई. हां सून आहे चक्कर येऊन पडली बा. हां कामं करू राहिली ती भांडे होती हातात नाही ते घेऊन पडली तेही पडली. काय झालं चेक करा बरं बापा लवकर. अच्छा मी बघते. तुम्ही साईडला होता का थोडंसं? ताई काय होते तुम्हाला? काय झालं सांगा बरं मला. डॉक्टर मला की सकाळपासून विकनेससारखं वाटत आहे. हां आणि जीव पण मळमळ करत आहे. हां चक्करसारखं वाटत आहे. हां तरीसुद्धा मी माइंड नाही केलं. मी माझी कामं डेलीची करत होते तर करता मला अचानक माझं असं चक्करसारखं वाटलं मला आणि मी लगेच खाली बसून गेले. कधीपासून होते ताई तुम्हाला असं? डॉक्टर मला परवापासून असंच होतं पण मी माइंड नाही केलं. पण आज मला थोडं जास्तच असं विकनेससारखं वाटत होतं आणि मळमळ जास्त होत होतं सकाळी. 1 मिनटं तुमचा हात दाखवा बरं ताई. हात. हो काय झालं बापा डॉक्टर साहेब? हां काही टेन्शनची गोष्ट तर नाही आहे ना? डॉक्टर साहेब का बरं होतं असं? हां ज्योतीला चक्कर विकनेस काय बरं झालं? काही ऊन वगैरे लागलं का तिला? नाही तिला ऊन वगैरे काही लागलेलं नाही आहे. त्याचं अलग रिझन आहे की तिला का बरं होतं असं वेगळं कारण आहे. ते ऊन वगैरे काही लागलं नाही. ती एकदम छान आहे स्वस्त आहे. मग डॉक्टर साहेब काहून उडायला असं त्या पोरीले? हां शांताबाई हां खुशखबर आहे तुमच्या घरी. हां तुम्ही आजी होणार आहे. तुमची सून बाई प्रेग्नेंट आहे. डॉक्टर साहेब खरंच बोलताय का तुम्ही? हां मी आजी होणार आहे का? अरे बापरे बाप तुम्ही तर लयच खुशीची खबर दिली. हां आम्हाला तर खुशीच करून टाकली बापा. या घरात मी म्हटलं 25 वर्षापासून डोहाळे जेवण काही झालं नाही. हां लय खुशी होते मला आता तर. होय बोले हां तू बाबा होणार आहे बापा. हां लय खुशी दिली बापा तुम्ही दोघांना नवरा बायकोन मला खुश करून टाकलं. म्हटलं आजी होणार आहे. हां शांताबाई आजी होणार आहे बापा. हो ना आई. हां ऐकलं ना मी बाबा होणार आहे ना आता. हां अभिनंदन व शांताबाई. हां आजी होणार आहेस तू आता. हो माय. हां कमला खरंच बाई लय खुशी राहिली बाई आजी राहिली मी तर. ज्योती ऐकलं का तू? हां आई होणार आहे म्हणते. डॉक्टर बाई म्हणून राहिल्या तुम्ही आई होणार आहे.
हो ऐकले ना मी. शांताबाई आता मी सुनीचं चांगलं ध्यान ठेवा. भारी वस्तू वगैरे औषध नका देऊ. हां हो डॉक्टर, पूर्ण ध्यान ठेवते मी आता. गोल्या जाईन डॉक्टर साहेबाला बाहेरपर्यंत सोडून दे आणि फीज वगैरे देऊन दे त्यांची. खूप खूप धन्यवाद हा डॉक्टर मॅडम, तुम्ही आम्हाला एवढी खुशखबर दिली. चला मॅडम. ज्योती लय लय धन्यवाद माय. हां तर आम्हाला एवढी मोठी खुशी दिली. हां लय बाई चांगलं वाटलं राहिलं मला आता. आता सुनबाई जास्त कामं नका करू. हां थोडा आराम करत जा. कामही करत जा थोडे थोडे, पण जास्त वजन उचल असेलचं काम नका करू. हां बरोबर कामं करत जा फक्त. हो सांगू माहिती ताईले. हां आता म्हटलं हिची जिम्मेदारी फक्त तिच्या जीवाची नाही आहे. दुसरा जीव बी याच्या संग काळजी घ्यायला लावेल याची. हां आता मला कळत द्या म्हणले कामं. हो बाई आराम करा आता थोडासा. हां आता नवीन नवीन आहे. हां स्टार्टिंगला आराम करायला लागते बरं. हां हो हो